पुढची महत्त्वाची बातमी बघूया। बारामतीमध्ये आज जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी होतीये। जिल्हा क्रीडा संकुलात मतमोजणी पार पडणार आहे। सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल। जिल्हा परिषदेसाठी 31 तर पंचायत समितीसाठी 43 उमेदवार रिंगणात आहेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे आणि याच अनुषंगानं बारामतीमध्ये आज कोणताही जल्लोष होणार नाही। कोणताही जल्लोष किंवा विजय मिरवणूक पार पडणार नाहीये। अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनं हा निर्णय घेतलेला आहे। अजित पवारांच्या 13व्याचा विधी आज काटेवाडीला पार पडणार आहे। या विधीला शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, श्रीनिवास पवार, युगेंद्र पवार आणि पवार कुटुंबातले इतर सदस्य सुद्धा उपस्थित राहणार असल्याचं समजतंय। अजित पवारांच्या 13व्याचा विधी आहे। आज काटेवाडीला हा विधी पार पडणार आहे आणि या विधीसाठी म्हणून जवळपास सगळेच पवार कुटुंबीय काटेवाडीसाठी उपस्थित असतील। आणि या तीनही पुण्यातल्या महत्त्वाच्या घडामोडींसंदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत। पुण्यातले आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत आहेत। अमोल, सुरुवातीला आपण बारामतीमधली जी एकंदरीतच सध्याची राजकीय स्थिती आहे आणि आज जो निकाल जिल्हा परिषद निवडणुकीचा लागणार आहे त्यानंतर कोणत्याही प्रकारचा जल्लोष केला जाणार नाहीये असं राष्ट्रवादीनं ठरवलेलं आहे। कार्यकर्ते पदाधिकारी यांनी हा निर्णय घेतलेला आहे। अमोल, त्याबद्दल सुरुवातीला नेमकं काय सांगता येईल? खरं तर यंदाची जिल्हा परिषद निवडणूक झालेली आहे ती अजित पवारांच्या निधनानंतर झालेली आहे आणि त्यामुळे या संपूर्ण निवडणुकीला एक दुःखाची किनार आहे। बारामती हा अजित पवारांचा एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि त्यामुळे या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जो काही निकाल लागेल त्या निकालानंतर कोणत्याही प्रकारचा जल्लोष, गुलालाची उधळण ही केली जाणार नाहीये। म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे आता थोड्याच वेळात ज्यावेळेस मतमोजणीला सुरुवात होईल त्यानंतर नेमकं चित्र काय येतं हे पाहणं महत्वाचं असेल। मात्र यंदा जी निवडणूक मतदान झालेलं आहे त्याच्यामध्ये कमी मतदान झाल्याचं सांगण्यात येते। दरवर्षी म्हणजे ज्या वेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस जे मतदान होतं त्यापेक्षा काहीसं कमी मतदान हे बारामती तालुक्यामध्ये झालेलं आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम नेमका निकालावरती काय होतो हे पाहणं महत्वाचं असेल। पण ज्यावेळेस हा निकाल लागेल, स्पष्ट होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही उमेदवार निवडून येतील ते मात्र कोणत्याही प्रकारचं सेलिब्रेशन करणार नाहीयेत आणि गुलालाची उधळण सुद्धा केली जाणार नाही असा निर्णय पक्षाकडून घेण्यात आलेला आहे। दुसरं म्हणजे अजित पवार यांच्या निधनानंतरची ही पहिली निवडणूक आहे आणि त्यामुळे या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। नेमका निकाल काय लागतो, एकूणच बारामती आणि पुणे जिल्ह्यामध्ये जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अनेक वर्षांपासूनची सत्ता आहे त्या पुणे जिल्हा परिषदेवर कुणाचा झेंडा फडकतो हे पाहणं महत्वाचं आहे। आज अजित पवारांच्या निधनाला जाऊन 13 दिवस झालेले आहेत। आज 13वा विधी हा अजित पवारांचा आहे आणि त्यामुळे संपूर्ण पवार कुटुंब आज आपल्याला काटेवाडीमध्ये जिथं अजित पवारांचं मूळ गाव आहे त्या घरी पुन्हा एकदा सगळे पवार कुटुंबे एकत्रित असलेले पाहायला मिळतील। मी सध्या शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर आहे आणि थोड्याच वेळात शरद पवार सुद्धा काटेवाडीला रवाना होणार आहेत आणि आज दुपारपर्यंत हे संपूर्ण पवार कुटुंब एकत्र असेल। यानंतर आता पवार कुटुंबियांकडून काय प्रतिक्रिया दिली जाते का हे पाहणं महत्वाचं असेल। कारण काल सुप्रिया सुळे बोलताना असं म्हणाल्यात की 13व्याचा विधी झाल्यानंतर मी माझी भूमिका आहे ती स्पष्ट करेन आणि त्यामुळे सुप्रिया सुळे नेमकं काय काय बोलतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल। एकूणच आज दुपारनंतर निवडणुकीचा निकाल सुद्धा स्पष्ट होणार आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा पवार कुटुंबियांकडून काय भूमिका जाहीर केली जाते किंवा काय प्रतिक्रिया दिली जाते का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। बिलकुल अमोल, आणि हा मुद्दा जो आता आपण समजावून सांगितला त्याबद्दलची माहिती दिली तो तर महत्वाचा आहेच, शिवाय आज मतमोजणी देखील आहे आणि बारामतीमध्ये मतमोजणीच्या अनुषंगानं काय पद्धतीची तयारी आहे, काय नेमकं तिथं त्या अनुषंगानं नियोजन करण्यात आलेलं आहे, अमोल त्याबद्दलची काय माहिती आहे? सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि बारामतीच्या जिल्हा क्रीडा संकुल आहे इथेही मतमोजणी होणार आहे। संपूर्ण बारामती तालुक्याची मतमोजणी याच ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळे मतमोजणी होताना संपूर्ण काळजी ही प्रशासनाने घेतलेली आहे। स्ट्रॉंग रूम मधून ज्या ईव्हीएम मशीन्स आहेत त्या सुद्धा बाहेर काढल्या जाणार आहेत।
महत्वाचं म्हणजे पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा या संपूर्ण क्रीडा संकुलाच्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे. कुठेही अनुचित घटना घडू नये यासाठी ही खबरदारी प्रशासनाकडून सुद्धा घेतली जाणार आहे आणि पूर्णपणे मतमोजणी होत नाही तोपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त हा या परिसरामध्ये तैनात असणार आहेत अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. ठीक आहे अमोल, या सगळ्या संदर्भातल्या अपडेट सातत्यानं तुमच्याकडनं घेतच राहू. तुर्तास आपण जी माहिती दिली त्याबद्दल आभार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.